या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ, सोलापूर. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सोलापूरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना जोर आला आहे. काँग्रेस नेते चेतन नरोटे यांनी कल्याण शेट्टींना प्रत्युत्तर देताना काँग्रेस संपेल या भ्रमात भाजपने राहू नये असा इशारा दिला. कल्याण शेट्टी यांनी राहुल गांधी केंद्रात आणि प्रणिती शिंदे जिल्ह्यात काँग्रेस संपवत असल्याची टीका केली होती. तसेच भाजप नेते देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करू नये असेही त्यांनी म्हटले होते. यावर पलटवार करत चेतन नरोटे यांनी काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून उभा राहिलेला पक्ष आहे. इंग्रजांनाही काँग्रेस संपवता आली नाही. आजही देशभरात काँग्रेसचे 100हून अधिक खासदार, शेकडो आमदार असून अनेक राज्यांत पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेस संपेल हा भ्रम भाजपने बाळगू नये असे नरोटे यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी भाजपच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केले. 1984च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामुळे आज काँग्रेसला कमी लेखणाऱ्यांनी स्वतःचा इतिहासही विसरू नये असा टोला त्यांनी लगावला. नरोटे यांनी भाजपवर निवडणुकांमध्ये दबावतंत्र वापरण्याचा आरोप करत साम दाम दंड भेद तसेच ईडी, सीबीआय, पोलीस आणि प्रशासनाचा वापर करून विरोधकांवर दबाव आणला जातो हे आता जनतेलाही समजू लागले आहे असे म्हटले. सोलापूरमधील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवारांवर दबाव टाकल्याचाही आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही उल्लेख करत नरोटे यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचार, कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या भूमिकेवर सरकारला लक्ष केले. प्रश्न विचारणाऱ्यांना स्तर शिकवण्यापेक्षा सरकारने उत्तर देणे अधिक गरजेचे आहे असा घणाघात त्यांनी केला. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.